हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सो आम्ही निघालो होतो पनवेलला जायला घरी, आणि सॅटर्डे संडे सुट्टी होती. सो आम्ही घरी जाण्याचा प्लॅन केला, आणि आमची आखाड पार्टीचं सुद्धा प्लॅनिंग सुरू होतं. त्यामुळे मग मी आणि नयना आम्ही दोघेही घरी निघालो होतो. सो पुढे या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात आम्ही घरी गेल्यानंतर काय काय करतो. मला जितकं पॉसिबल होईल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल. बट मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की सगळे फॅमिली मेंबर्स खूप दिवसानंतर भेटतात, त्यामुळे आमच्या गप्पा आणि कामाच्या गोंधळामध्ये शूट करणं राहून जातं. बट स्टील आय मेक शुअर जितकं पण मला व्लॉग करता येईल तितकं मी करेन, आणि तुम्हाला नक्कीच काही ग्लिम्सेस बघायला मिळतील. सो यू पीपल स्टे ट्यून. व्हिडिओ कॉलवर जरा चर्चा चालली आणि इकडे सगळेजण असे बसले. या मग आता उद्या इकडे आणि किचन मध्ये दाखवते काय चाललंय. काही तुम्ही बघू शकतात काका आणि नयन किचन मध्ये काम करतात, आणि हे लोक इथे सगळे बसलेत. हे सगळे लोक इथे असे बसलेत. इग्नोर गाईज, इग्नोर. फॅमिली व्हिडिओ कॉल गाईज. उद्या काय इथेच बस आईस्क्रीम खातात. आईस्क्रीमला लावट होतात गाईज. अगो आईस्क्रीम कशी आहे? रेड द आईस्क्रीम 10 on 0. सो इथे आम्ही सगळे फायनली डिनर करून बसलो होतो, आणि आम्ही ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. सो जनरली आम्हाला जेव्हा पण फॅमिली पॅक आणायचा असतो आम्ही नॅचरल्सचा प्रिफर करतो, टेंडर कोकोनट किंवा चॉकलेट फ्लेवर. बट नॅचरल्सचं ब्लिंकिटवरती अवेलेबल नसल्यामुळे मग मिक MIC इफ आय एम नॉट रॉंग MIC कंपनीचं कोणतं तरी आईस्क्रीम होतं, आणि ते एवढं बकवास लागत होतं. म्हणजे लिटरली टेंडर कोकोनट फ्लेवर होता, बट ते जे सुकं खोबरं खिसतो ना आपण, लिटरली त्या फ्लेवरचं ते आईस्क्रीम लागत होतं, आणि ते खूपच बेकार होतं. बट आता एवढं मागवलं आईस्क्रीम आणि ते वाया नाही जाऊ द्यायचं, त्यामुळे आम्ही ते किती बेकार लागलं तरी आम्ही ते संपवलं. आणि त्यानंतर त्याच गोष्टीवरती एवढी सगळी चर्चा सुरू होती आईस्क्रीम फ्लेवर्सवरती. आणि मग काही नाही, असा फॅमिली टाईम आम्ही घरी गेल्यावरती स्पेंड करतो. खूप साऱ्या गप्पा मजा मस्ती असं सगळं सुरू असतं. मुलांचा एके साईडला वेगळा गोंधळ सुरू असतो. काय चाललंय माऊ माऊ बुकी. टायमिंग सांगितलं 10:30चं, तर 10:30 वाजलेत. अजून काकाच आले नाही आहेत, तर आता 12 वाजले. खूप स्ट्रेस आहे आता, झोपणार आहे आता. पण पापडी काय अजून पापलेट बघ. गुड मॉर्निंग. डे 2 सुरू झालेला आहे, आणि सकाळ सकाळ माझ्या हजबंडनी जाऊन खूप छान फ्रेश अशी मच्छी फिश आणलेले होते. सो ह्याच्यामध्ये ओले बोंबील, पॉपलेट, सुरमई असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस होते. आणि आम्ही सगळे फिश लवर आहोत घरामध्ये. आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत एक्सेप्ट माय हजबंड. माझे हजबंड फक्त फिश खात नाहीत, अदरवाईज चिकन मटन ते खातात, बट ते फिश खात नाहीत. त्यांना सोडून आमची पूर्ण फॅमिली फिश लवर आहे. त्याच्यामुळे मग खूप जास्त क्वांटिटीमध्ये फिश आणले होते, आणि त्यांना प्रॉपर ते आईस टाकून आणल्यामुळे ते खूप छान आणि फ्रेश राहतात. सो मग आम्ही ते सगळं सॉर्ट करत होतो. आणि पॉपलेटचं पण तुम्ही बघू शकतात क्वांटिटी आणि क्वालिटी, इतके फ्रेश फिश मिळतात. सो हे सगळं सॉर्टिंग वगैरे झालं, आणि पुढे आता आम्ही निघालो होतो टाकेदेवीच्या दर्शनासाठी. सो टाकादेवी ही खोपोली रोडवरती आहे, आणि पनवेलवरून हार्डली एक अर्धा तास टू 45 मिनिट्सचं डिस्टन्स आहे.
सो आम्ही आधी तिथे जाऊन देवीचं दर्शन घेणार होतो आणि मग पुढे आमच्या आखाड पार्टीसाठी जाणार होतो. सो ते तुम्ही पुढे व्लॉगमध्ये पाहणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड वॉच आवर व्लॉग. हाय करा हाय. हाय कर. निशा तू काय करत आहे? कुठे त्याचं नाक तर बघ. शुक 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 शुक. हॅलो गाईज. This name is हॅलो बडीज. what is सो फायनली दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे फार्म हाऊसला पोचलो होतो आणि याच्या आधीचे तुम्ही ग्लिम्सेस पाहिले ते सगळे फार्म हाऊसवरचे होते. सो खूप छान टाईम आम्ही सगळे एकत्र स्पेंड करत होतो आणि इथे सगळं मी प्रिपरेशन करून देत होते. आज ऑफकोर्स आखाड पार्टी म्हटल्यावर नॉनव्हेजचा बेत असतो आणि त्यात चुलीवरचं जेवण म्हणजे सोने पे सुहागा. आणि आमच्या घरातले जे जेंट्स लोक आहेत ते सगळं आज स्वयंपाकाचं बघत होते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. थोडंसं रिलॅक्सेशन पण मिळालं. इथे आई बसल्या होत्या, मुलं पण छान इकडे तिकडे फिरत होती कारण खूप छान क्लायमेट होतं. पाऊसही नव्हता आणि ऊनही नव्हतं. सो मग आम्हाला
खूप जास्त छान टाईम स्पेंड करता आला तिथे. सो फायनली द डे कम्स टू एन एंड आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आम्ही सगळ्यांनी एकमेकांसोबत खूप छान टाईम स्पेंड केला आणि आमची जी आखाड पार्टी प्लॅन्ड होती तीसुद्धा खूप छान झाली. जेवण तर खूप अप्रतिम झालं होतं, त्यामुळे सगळे पोटभर जेवले आणि अराऊंड 6 वाजता आम्ही तिथून निघालोत. मुलांनी तर स्विमिंग पूलमध्ये वगैरे खूप छान मजा केली आणि इन जनरल आजचा दिवस खरंच खूप छान गेला. सगळे एकत्र होते त्यामुळे दिवस कसा संपला ते कळालंच नाही. सो असाच टाईम आमच्या आयुष्यात वारंवार यावा, असाच छोटे छोटे जे क्षण आहेत आयुष्यातले ते आम्ही छान आनंदाने घालवावेत, हेच मी प्रे करते. आणि घरी आल्यानंतर ह्यांची मस्ती काही कमी होत नाही, हे तर नेहमीच आहे. सो हे रात्री 2-2 वाजेपर्यंत हे असेच जागे असतात आणि नयन जेव्हा पण घरी जातो तेव्हा त्याच्या बहिणी खूप जास्त खुश असतात, त्यामुळे खूप जास्त ते टाईम स्पेंड करतात एकमेकांसोबत. सो एनिवेज चला तर मग आय जस्ट होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल. भेटूयात आपण लवकरच आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली. बाय.